चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। हे बघा मित्रांनो, आपण आज बघणार आहोत। हे बघा, आपण म्हणतो ना माझ्याकडे पैसे येत नाही, माझ्याकडे पैसे येतच नाही, माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे पैसे नाही। आपल्याला वाटतं, आपल्याला सर्वांना अशी आवड असते मित्रांनो की माझ्याकडे पैसे यावे, माझ्याकडे गाडी बंगला सर्व काही असावे, आपल्या सर्वांची इच्छा असते बघ माझ्याकडे खूप काही पैसे यावे। आपली इच्छा अशीच असते बघा मित्रांनो। आपल्याला ही एक वस्तू अशी पर्समध्ये ठेवायची आहे बघा मित्रांनो। आपली पर्स पैसे ठेवण्याची जी जागा आहे तिथे अशी एक वस्तू ठेवायची आहे मित्रांनो। हे बघा, आपल्याकडे पैसे येऊ लागेल मित्रांनो, आणि आपल्याला विचार पण बदलायचे आहे। आपले जे विचार आहे मित्रांनो, आपल्याकडे जी निगेटिव्ह ऊर्जा आहे मित्रांनो, जे निगेटिव्ह विचार आहे आपल्या डोक्यामध्ये भरलेले, ते पण आपल्याला काढून टाकायचे आहे बघा मित्रांनो। आपल्याला काय करायचं, आपण म्हणतो ना तिच्याकडे त्याच्याकडे एखादी आपली मैत्रीण असेल बघा मित्रांनो, आपण म्हणतो ना तिच्याकडे खूप पैसा येतो, त्यांच्याकडे खूप पैसा येतो, माझे नशीबच असे आहे की माझ्या नशीब असे आहे, माझ्या नशिबामध्ये पैसा नाही, माझ्या नशिबामध्ये धन दौलत नाही, माझं असंच आहे, माझ्या नशिबामध्ये नाहीच आहे। आपण असं बोलायचं नाही मित्रांनो। आपण दुसऱ्यांचे नशीब चांगले म्हणजे मग त्यांच्याकडे जात असतं बघा मित्रांनो। आपण असे निगेटिव्ह विचार आपल्या बाबतीत कधीही करायला नको। आपल्या बाबतीत कधीही निगेटिव्ह विचार, आपण निगेटिव्ह बोलायचं नाही आहे मित्रांनो। हे बघा, आपण म्हणतो माझे नशीबच असे, माझ्याकडे पैसा येतच नाही, तर ते कसं होतं, जे निगेटिव्ह पॉझिटिव्ह जो विचार आहे मित्रांनो, जे त्यांचे येते त्यांच्याकडे जात असतं बघा मित्रांनो। आपण म्हणतो ना माझे नशीब असे आहेत, त्यांचे खूप चांगले आहे, तर त्यांच्याकडे जातं, त्यांच्याकडे परत पैसा येऊ लागतो मित्रांनो। लक्ष्मी धावत येते, निगेटिव्ह ऊर्जा जी आहे मित्रांनो त्यांच्याकडे जात असते। त्यामुळे आपण असं कोणाचंही बोलायचं नाही मित्रांनो। हे बघा, आपण कसं राहायचं आहे रोज, आपले पूर्ण पॉझिटिव्ह विचार पाहिजे। आपले पॉझिटिव्ह विचार, आपलं दिमाग, आपला डोकं, आपले डोकं जे आहे मित्रांनो, आपले दिमाग डोकं जे आहे अतिशय शांत, अतिशय विचार करणारं, म्हणजे आपले विचार माझ्यासोबत असं होते, माझ्याकडे खूप पैसा आहे, आपण निगेटिव्ह विचार करायचे नाही मित्रांनो। आपण निगेटिव्ह विचार करायचे नाही आणि कोणाचे निगेटिव्ह विचार सुद्धा करायचे नाही आहे। आपण आपले पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहे। माझ्याकडे खूप आहे, माझ्याकडे खूप येणार आहे, माझ्याकडे खूप माझं चांगलं झालेलं आहे, असं विचार आपण करायचं आहे बघा मित्रांनो। आणि आपण म्हणायचं नाही की माझे नशीब खराब आहे, माझ्या हातात काही येत नाही, हे दुसऱ्यांकडेच येतं, माझे नशीब चांगले नाही, असं कधीही निगेटिव्ह विचार आपण डोक्यातून काढून टाकायचं आहे बघा मित्रांनो। आपण पॉझिटिव्ह विचार करायचा आहे कधीही आपल्या स्वतःसाठी। जर असेल मित्रांनो, आपल्याला जर धन दौलत पैसा टका जर आपल्याला वाटत असेल की माझ्याकडे यावा पैसा टका, तर आपल्याकडे आपण काय करायचं आहे, निगेटिव्ह विचार पाहिजे आपले। निगेटिव्ह विचार पाहिजे नाही मित्रांनो, पॉझिटिव्ह विचार पाहिजे। हे बघा, आपल्याला जर वाटतं ना अक्का माझ्याकडे पैसा यावा, माझं खूप चांगलं आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, माझं खूप चांगलं होत आहे, मी खूप चांगली आहे, माझ्याकडे खूप पैसा येत आहे, आणि आपण म्हणतो ना माझे नशीब चांगले नाही आहे, त्याच्याकडे गाडी आहे, त्याच्याकडे पैसा आहे, तर त्याचं भलं होतं मित्रांनो। त्यामुळे आपण आपले विचार पॉझिटिव्ह ठेवा। आणि आपल्याला काय करायचं आहे, पर्समध्ये एक असा तुकडा ठेवायचा आहे बघा मित्रांनो। आपल्याला जर वाटत असेल, कोणाला वाटत नाही मित्रांनो पैसे आपल्याकडे यावे, आपण खूप पैसे यावे आपल्याकडे, पण आपल्याकडे पण गाडी बंगला असावा, आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं बघा मित्रांनो। त्यामुळे आपल्याला काय करायचं, आपले विचार पॉझिटिव्ह, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे सगळं काही आहे, माझ्या एक चांगलं काम आहे किंवा चांगली ड्युटी आहे किंवा एखादं चांगलं जॉब आहे, माझं खाणं पिणं भागतं, माझ्याकडे खाऊन पिऊन माझ्याकडे 2 पैसे वाचतात, असं विचार करायचं मित्रांनो। आणि आपण सकाळी उठल्यानंतर कोणतेही आपल्या डोक्यामध्ये विनाकारणचे विचार ठेवायचे नाही मित्रांनो। हे बघा, आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला अंगठाच्या बाजूचे दोन्ही बोट मित्रांनो एकमेकाला घासायचे आहे, डोळे बंद करायचे आहे, आणि आपल्या मनामध्ये एकदम शांत आपलं डोकं ठेवायचं आहे, आणि असे विचार करायचं आहे मित्रांनो की माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे खूप काही पैसा येत आहे, मी खूप श्रीमंत आहे। आपण असं विचार हळूहळू मनामध्ये टाकायचं आहे मित्रांनो। हे बघा, आपण पॉझिटिव्ह विचार करायचे आहे, आपण निगेटिव्ह विचार करायची नाही मित्रांनो। आणि त्यानंतर जेव्हा आपण असं करू मित्रांनो, तेव्हाच आपले विचार
निगेटिव्ह ऊर्जा पूर्ण आपल्याला काढून टाकायची आहे बघा मित्रांनो. पूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला घरामध्ये, आपल्या दिमाग, आपल्या डोक्यामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह थिंकिंग, पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला आपल्या डोक्यामध्ये भरायची आहे, आपल्या घरामध्ये भरायची आहे मित्रांनो. हळूहळू हळूहळू डोके आपल्याला शांत ठेवायचे आहे. अंगठ्याचे बाजूचे 2 बोट दोन्ही हाताने अशा आपल्याला घासायचे आहे मित्रांनो. हे बघा. आणि निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती पूर्ण घालून टाकायची आहे. संपूर्ण आपल्याला चांगले विचार डोक्यामध्ये आणायचे. एखाद्या भगवंताची मूर्ती आपल्याला डोळ्यासमोर आणायची आहे मित्रांनो. सकाळी उठल्याबरोबर मित्रांनो चांगले सुरुवात करायची आहे. आणि सकाळी उठल्याबरोबर आपल्याला जे आपण देवी देवतांचे नामस्मरण करतो मित्रांनो, कोणतेही करा तुम्ही. मी स्वामी समर्थांचं करते. स्वामी समर्थ माझ्या डोळ्यासमोर येतात. तुम्ही स्वामी समर्थांचं करत असेल, स्वामी समर्थ आपल्या डोळ्यासमोर आणायचे. दोन्ही बोटे, दोन्ही हाताचे दोन्ही बोट, अंगठा आणि अंगठाच्या बाजूचे दोन्ही बोट एकमेकांना घासायचे आहे. मग डोकं एकदम शांत ठेवायचे. हळूहळू डोळे उघडायचे. स्वामी समर्थांचे फोटो समोर आणायचे. माझ्याकडे पैसा येत आहे, मला चांगली गाडी आहे, मला चांगली जॉब आहे, माझ्याकडे खूप काही पैसा येत आहे असे विचार करायचे. आणि हळूहळू डोके शांत ठेवून डोळे उघडायचे आहे बघा मित्रांनो. तुम्ही हेच विचार रोज सकाळी हे काम करत जा मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे हे बघा मित्रांनो. आणि जेव्हा आपण निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती संपूर्ण घालून पॉझिटिव्ह विचार करू, पॉझिटिव्ह ऊर्जा आपण डोक्यामध्ये भरू, तेव्हाच हे होणार आहे मित्रांनो. हे बघा. आणि आपल्याला एक हळदीचा तुकडा घ्यायचा आहे मित्रांनो. हे बघा, कच्ची हळद आपल्याला माहिती मित्रांनो कशी दिसते. अद्रक जे असते बघा मित्रांनो, अद्रक कशी असते तशी म्हणजे कोळ्या हळदी, एक वाळलेली हळदी असते ना मित्रांनो, तशी दिसते. म्हणजे आपण हळदी जी असते म्हणजे हळदी कशी दिसते, अद्रक कशी दिसते मित्रांनो, तशी हळदी दिसते. ओली आपण शेतातून काढलेली ओली हळदी आहे मित्रांनो, ती घ्यायची आहे. तिचा एक तुकडा घ्यायचा आहे. तो एक तुकडा आपल्याला तिला कच्चा दोरा, कच्चे सूत मित्रांनो गुलांडायचे आहे 9 वेळेस. त्या हळदीच्या तुकड्याला 9 वेळेस ते आपल्याला गुलांडायचं आहे. कच्चे सूत 9 वेळेस आपल्याला वेढे घालायचे आहे मित्रांनो. आणि तो हळदीचा तुकडा आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये ठेवायचा आहे. आणि तो हळदीचा तुकडा पिवळ्या कापडामध्ये ठेवायचा आहे. ती एक वस्तू आपल्याला जिथे आपण पैसे ठेवतो म्हणजे आपली पर्स मित्रांनो, तिथे त्या पर्समध्ये आपल्याला हा हळदीचा तुकडा ठेवायचा आहे. आणि निगेटिव्ह ऊर्जा घालून टाकायची आहे. पूर्ण पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या डोक्यामध्ये आलेली आहे, आपल्या घरामध्ये आलेली. पण असा विचार करायचा आहे बघा मित्रांनो. आपल्याकडे हळूहळू आपले विचार बदलतील. हळूहळू आपल्याकडे पैसा येतील. म्हणजे आपण आतून मजबूत होऊ बघा मित्रांनो. आपल्या आतून आपण असे मजबूत बनू मित्रांनो. माझं होणारच आहे, माझं झालंय, हे विचार ठेवायचे आहे मित्रांनो. आणि आपलं होतच, बाकी जाऊ द्या खड्ड्यात मित्रांनो. फक्त आपलं विचार चांगलं करायचं आहे. आणि आपण जे देवी देवता आहे त्यांचं नामस्मरण करायचं आहे बघा मित्रांनो. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी स्वामी समर्थांना मानते मित्रांनो, म्हणून मी स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे दिवसभर चालू ठेवायचं मित्रांनो. हे बघा, आपण कपडे धुत असलो, आपण स्त्रिया सहज भांडे घासत असलो तरी श्री स्वामी समर्थ करत राहा. आपण धुणं धुत असलो तरी श्री स्वामी समर्थ करत राहा मैत्रिणींनो. आपण पोळ्या करत असल्या तरी श्री स्वामी समर्थ करत राहा. बघ तुमच्याकडे कसे तुमचे दिवस बदलतात मित्रांनो, कसे तुमचे पैसा येण्याचे मार्ग तुमच्याकडे हळूहळू येतील मित्रांनो. पण हे विचार निगेटिव्ह विचार जे आहे संपूर्ण काढून टाका मित्रांनो. आणि आपले नशीब जे आहे मित्रांनो त्याचं चांगलं आहे असं आपण कधीही बोलायचं, म्हणजे आपणच दुसऱ्यांचं बरं करतो मित्रांनो आणि आपलं वाईट करतो. दुसऱ्यांचं असं बोलायचं नाही की माझे नशीब चांगले नाही, असं कधीही बोलायचं नाही. माझे नशीब खूप चांगले, माझं खूप चांगलं आहे, माझ्याकडे खूप पैसा येतोय, असे विचार करायचे. आणि श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.